चल बघा विद्यार्थी मित्रांनो, लातूर पोलीस 2024 ला हा प्रश्न विचारलेला आहे. काय आहे प्रश्न? एक नाव स्थिर पाण्यात 9.5 किलोमीटर प्रति तास वेगाने जात आहे. एक नदी 2.5 किलोमीटर प्रति तास वेगाने वाहते, तर प्रवाहाच्या दिशेने ती नाव 4 तासात किती अंतर कापेल, असा प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो. बघा, त्या पाण्याचा वेग दिलेला आहे, प्रवाहाचा वेग दिलेला आहे 2.5 किलोमीटर प्रति तास. ठीक आहे. आणि नावेचा वेग दिलेला आहे, किती दिलेला आहे? 9.5 किलोमीटर प्रति तास. हा जा दिलेला तुम्हाला नावेचा स्थिर पाण्यातील वेग दिलेला आहे आणि हा दिलेला आहे हा प्रवाहाचा वेग आहे. आता लक्षात आहे इकडं. आता बघा मित्रांनो काय दिलेलं आहे बघा, नाव त्या प्रवाहाच्या दिशेनं चाललेले आहे, त्यामुळं इथल्या या ज्या वेगांची काय होणार आहे? बेरीज होणार आहे. 9.5 अधिक 2.5 मित्रांनो होतं हे 12 किलोमीटर पर अवर होतं. किती झालं? 12 किलोमीटर पर अवर ते काय जाणार आहे? नाव त्या प्रवाहाच्या दिशेने जाणार आहे. तर त्यांनी प्रश्न विचारलाय 4 तासात किती अंतर कापेल. जर मित्रांनो लक्ष द्या, एका तासाला जर 12 किलोमीटर जात असेल ती नाव, तर 4 तासाला किती जाणार आहे ती? 12 गुणिले 4 बरोबर 48 किलोमीटरचं अंतर ती नाव कापणार आहे. तर 4 तासात मित्रांनो किती जाणार आहे ती नाव? 48 किलोमीटर जाणार आहे.